चॅलेंजर मोरेगाव नगरी मधील संघ, तर एका साईडला संघ पाहायला भेटतो समर्थ बॉईज 14-32 मनोलपाडा नगरी मधील संघ. दोन्ही संघ एकमेकाच्या विरुद्ध महत्वपूर्ण लढत अजयदादा भेपट यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची जर्सी देऊन गौरव करण्यात येते सनी याचा, ज्याने वैयक्तिक धावा केल्यात 12. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स बाय मिस्टर सनी. कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर सनी. बॅकफुटला जाऊन पंच केलाय, सरळ चेंडू निघून गेलाय घोषाकी क्षेत्रामध्ये. एक धाव एकेरी दुहेरी धावेने धावफलकाचा झालाय श्री गणेशा. धावफलक जाऊन पोहोचतोय 1 या आकड्यावरती सायकोटी फलंदाज सज्ज झालाय मिस्टर हार्दिक राहुल उर्फ सोनू. बॅकफुटला जाऊन पंच केला, बॅटची लागते लीडिंग एज. सर्व चेंडू निघून गेलाय डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेल्याच्या नंतर मॅचचं इक्वेशन जाऊन पोहोचतोय. चेंडू 2 धावा धावफलकावरती लागलेत. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज आहे, गोलंदाज भावेश. आतापर्यंत खूपच सुंदर असं षटक राहिलंय. समोर ठरवलं चेंडूने थोडी ओसडी घेतली, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. आर्यन याचं फेल केले, खूपच सुंदर अशी नक्कीच चौकार अडवलाय आर्यन याने. 4 चेंडूचा खेळ झालाय, धावफलकी धावा लागलेत आतापर्यंत 3. मोरेगावच्या फुलर लेनचा बॉल, फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न. 1 धाव एकेरी दुहेरी धावफलक जाऊन पोहोचतोय 4 या आकड्यावरती. 5 चेंडूचा खेळ झालाय, धावफलकी धावा लागलेत आतापर्यंत 4. पहिल्या षटकामधील उर्वरित 1 चेंडू बाकी. भावेश याचा शाहीगंधी फलंदाज सज्ज. आफताब ऑन साइडला मोठा फरकाट मारण्याचा प्रयत्न, फटका अयशस्वी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचतोय 5 या आकड्यावरती. डीजे पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात गेला रडा. डीजे दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय मिस्टर ओमकार. समर्थ बॉईज या संघाकडून दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज आहे ओमकार. एक साईडला संघ पाहायला भेटतो मोरेगाव चॅलेंजर मोरेगाव संघ, तर दुसऱ्या साईडला संघ पाहायला भेटतो समर्थ बॉईज संघ मोरेगाव नगरी मधील संघ. तर एका साईडला संघ पाहायला भेटतोय मनोलपाडा नगरी मधील संघ. मैत्रीपूर्ण लढत असेल. गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज आहे आफताब. बॅकफुटला जाऊन ऑफ साइडला पंच केलाय, सर्व चेंडू निघून गेलाय डिक्लेअर झोन मध्ये जाऊन धावफलक जाऊन पोहोचतोय आतापर्यंत 6 या आकड्यावरती. आतापर्यंत संत गतीने धावफलक वाढतोय, एकाधिक मोठा फटका आला नाही आतापर्यंत मोरेगाव चॅलेंजर या संघाच्या बॅट मधून. फुलर लेनचा बॉल, टॅपच्या रूपाने खेळून काढलेला चेंडू, एकेरी दुहेरी धावफलकात वाढते. धावफलक जाऊन पोहोचतोय 7 या आकड्यावरती. आतापर्यंत खूपच भेदक मारा म्हणावा लागेल समर्थ बॉईज या संघाचा. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना खूपच सुंदर असं षटक हाताळतात समर्थ बॉईज. ऑन साइडला खेळून काढलेला चेंडू आफताबच्या बॅट मधून, खूपच सुंदर असं स्ट्रोक होता, तितकंच दर्जा क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं भावेश याचं. आतापर्यंत एकही चौकार येऊन देऊला नाहीये आतापर्यंत मोरेगाव चॅलेंजच्या बॅट मधून. आतापर्यंत सामना पाहायला गेला तर कडवी झुंज दोन्ही संघांची पाहायला भेटते. धावफलक जाऊन पोहोचतोय 8 या आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ झालाय, येणारे 3 चेंडू बाकी. बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, खूपच सुंदर असा हाताळलेला चेंडू ओमकार याचा. खूपच सुंदर असा गोलवरून लेग ब्रेक, चेंडूने घेतले वळण, निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. भेदक मारा म्हणावा लागेल ओमकार याचा. 3 धावा आतापर्यंत खर्च केलेत ओमकार याने. 2 चेंडूचा खेळ बाकी. दुसऱ्या षटकामधील ओमकार याचा स्ट्रायकर फलंदाज हार्दिक. बॅकफुटला जाऊन पंच केला, खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण, तितक्याच चांगलीची फेकी होती. त्यावर 1 धाव सेफ रित्या पूर्ण केले हार्दिक याने. 1 to go. 85 अंतिम चेंडू दुसऱ्या षटकामधील धावफलक जाऊन पोहोचतोय
आतापर्यंत 9 या आकड्यावरती स्ट्राईकवरती फलंदाज सज्ज आहे मिस्टर आफ्ताब. अंतिम चेंडू दुसऱ्या षटकामधील बॅकफुटला जाऊन पंच केलाय. 1+1 पंचांचा इशारा नो बॉल. 2 धावा धाव फलकामध्ये ऍड होतील. 1 to go. अंतिम चेंडू ओमकार याचा. आतापर्यंत विचार केला तर एक कडवी झुंज दोन्ही संघ एकमेकांना देत आहेत. कित्येकदा एक संघ एकमेकाच्या समोर एकमेकांना धुर चारले. दोन्ही संघांनी नावाजलेले संघ देखील म्हणावे लागतील. एका साईडला संघ पाहायला भेटे समर्थ बॉयज तर एका साईडला संघ पाहायला भेटे मोरगाव चॅलेंज. अंतिम चेंडू दुसऱ्या षटकामधील ओमकार याचा पुललेंचा ऑन साईडला खेळून काढलेला चेंडू. खूपच सुंदर असे क्षेत्ररक्षण आउटस्टँडिंग परफॉर्मन्स आतापर्यंत पाहायला भेटते समर्थ बॉयज या संघाचा. दोन षटकांचा खेळ झाला. धावफलकावरती धावा लागलेत 12. डीजे काठीनं घोंगडे घेऊ द्या की र मला बी जत्रेला येऊ द्या की. काठीनं घोंगडे घेऊ द्या की र मला बी जत्रेला येऊ द्या की. थँक्यू डीजे. रणनीती काय ते वेगळी असेल. मोरेगाव चॅलेंजर या संघाची इरादे स्पष्ट आहेत. कोणावरती घणाघाती प्रहार करायचे, कोणाला संत गतीने खेळून काढायचं, कोणाला सन्मान द्यायचा, कोणावरती चौकाराची भाषा बोलायचे, काय ती रणनीती वेगळी असेल. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज झालाय प्रथमेश. हो खूपच सुंदर असा हाताळलेला चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये सुंदर असा ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू हाताळलेला फिंगर रोल केले होते. आतापर्यंत 2 सलामीवर मैदानाच्या आतमध्ये आहेत. 2 चेंडूचा खेळ झाला. धावफलकावरती धावा लागलेत आतापर्यंत 13. तिसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती मिस्टर प्रथमेश षटक हाताळतोय. आतापर्यंत 2 धावा 2 चेंडूचा खेळ झाला. धावफलकावरती धावा लागवलेत 13. 3 चेंडूंचा खेळ झालाय. धावफलकावरती धावा लागलेत आतापर्यंत 14. मोरेगाव चॅलेंजर या संघाच्या पुलरलेनचा बॉल ऑफ साईडला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक फील्ड करेल. खूपच सुंदर अशी चांगली फेक होती. तितकंच चांगलं बॅकअप होतं समर्थ बॉयज या संघाचं. अजून देखील 2 सलामीवर खेळपट्टीवरती पाहायला भेटत आहेत. एका साईडला नाट्यगंधी फलंदाज पाहायला भेटते सोनू तर एका साईडला फलंदाज पाहायला भेटतो आफ्ताब. 2 सलामीवर मला मोरेगाव चॅलेंजर संघाने सन्मान दिलाय आफ्ताब याने. आतापर्यंत एकेरी दुहेरी धावफलकात ऍड होते. अजून देखील एखादा मोठा फटका आला नाहीये. 1 to go. अंतिम चेंडू तिसऱ्या षटकामधील प्रथमेश याचा. धावफलक जाऊन बसतोय 16 या आकड्यावरती. अंतिम चेंडू तिसऱ्या षटकातील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. सरळ चेंडू निघून गेलाय घोषांकित क्षेत्रामध्ये. 3 षटकांचा खेळ झाला. धावफलकावरती धावा लागल्यात आतापर्यंत 17. डीजे थँक्यू डीजे थँक्यू. आतापर्यंत सामना पाहायला भेटतो. दोन्ही संघ एकमेकाला आतापर्यंत कडवी झुंज देत आहेत. आतापर्यंत एका दुसरा चौकारी देखील येऊन दिला नाहीये समर्थ बॉयज या संघाने. 4थं षटक निर्णायक असेल मोरेगाव चॅलेंजर संघासाठी. आतापर्यंत 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज झालाय. पियुष याच्या हातामध्ये 4थं षटक. स्ट्राईकवरती फलंदाज पाहायला भेटतोय हार्दिक उर्फ सोनू. 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज आहे पियुषाच्या हातामध्ये. पियुषाचा पहिला चेंडू सामनाकडे बॅकफुटला जाऊन पंच केलाय. फलंदाज फील्ड करेल. पंचांनी अपील फेटाळले. फलंदाज सेफ आहे सोनू. धावफलक जाऊन पोहोचतोय 18 या आकड्यावरती. आतापर्यंत विचार केला देखील अजून देखील 2 सलामीवर खेळपट्टीवरती पाहायला भेटत. एका साईडला फलंदाज सोनू तर एका साईडला फलंदाज आफ्ताब. पहिल्या सत्रामधील उर्वरित 5 चेंडूंचा खेळ बाकी. 5 चेंडूमध्ये एका दुसरा मोठा फटका टार्गेट सेट करायला यावेळेस समोर चेंडू तितक्याच चांगले क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल.
आर्यन याचं लाजवाब आउटस्टँडिंग परफॉर्मन्स राहिला आतापर्यंत समर्थ बॉयज या संघाचा. एकही चेंडू चौकाराच्या बाहेर जाऊन दिला नाही आतापर्यंत. मॅचचं इक्वेशन आहे 2 चेंडू 19 धावा. ओहो खूपच सुंदर असं टोललेला चेंडू ऑन साईडला. पुन्हा एकदा चेंडू निघून गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. आता येणारे 3 चेंडूंचा खेळ बाकी. 3 चेंडूवरती एखादा दुसरा मोठा फटका टार्गेट सेट करायला भाग पाडेल. 3 चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज आहे पियुष. 3 चेंडूवरती 3 धावा खर्च केल्यात पियुष आणि चौथा चेंडू पियुष याच्या सायकलीपर्यंत सज्ज. आफताब समोरच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू. ओहो काय घडेल काय बिघडेल. पंचांनी अपील फेटाळले. एकेरी धावफलकात वाढते. धावफलकावर धावा लागले 21. 21 धावा धावफलकावरती. 4 चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत. 21 धावा. एका अजून देखील विचार केला तर एखादा मोठा फटका अजून देखील बॅटमधून आला नाही आहे. 22 चेंडूंमध्ये सिंगल डबल धावच आले आतापर्यंत. 2 चेंडूचा खेळ बाकी. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. ओहो खूपच असा सुंदर असा टोललेला चेंडू समोरच्या दिशेने फलंदाज फील्ड करेल. त्यावर 1 धाव. 22 22 धावा धावफलकावरती. 1 to go. अंतिम चेंडू बाकी. जमेची बाब असेल की ह्या चेंडूवरती चौथ्या अंतिम एक चेंडू बाकी. धावफलकावरती धावा लागल्यात 22 22 धावा. अंतिम चेंडू प्रथमेशाचा खूपच सुंदर असा चेंडू. हो समोर चेंडू. हो खूपच सुंदर असे क्षेत्ररक्षण. गौरीशाचा तितकाच चांगला बॅकअप पाहायला भेटला. तन्मय याचा. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात 24 धावांचा पाठलाग करायचा आहे समर्थ बॉयज या संघाला. चला वळूया डीजे मॅनच्या दिशेकडे. डीजे नाचतो नाचा खचकन चालतो थँक्यू डीजे. चला पुढील सामना BV एकलव्य वर्सेस वंशशैली 11. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की मंचाच्या दिशेने यायचंय. BV एकलव्य वर्सेस वंशशैली 11. 24 धावांचा पाठलाग करायचा आहे समर्थ बॉयज या संघाला. 2 सलामीवीर मैदानाच्या दिशेने आलेत. एका साईडला फलंदाज पाहायला भेटतायत गौरीश, तर एका साईडला फलंदाज पाहायला भेटतोय आर्यन. गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झाला मिस्टर अनिकेत पारावे उर्फ गाड्या या नावाने ज्याची प्रसिद्धी आहे. चला पहिला चेंडू अनिकेत पाराव्याचा. गौरीश त्याचा सामना करेल. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. तद्वर 1 धाव. धावफलकात ऍड होईल. धावांचा झाला श्री गणेशा समर्थ बॉयज या संघाचा. आतापर्यंत विचार केला तर 1 चेंडू 1 धाव धावफलकामध्ये ऍड होईल. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा पंच केलाय. सुपर डिलेव्हरी. खूपच सुंदर असा भेदक मारा म्हणावा लागेल अनिकेत पाराव्याचा. या खेळाडूची क्षमता आहे स्कोर कार्ड हलवण्याची. स्कोर कार्ड हलवण्याची आतापर्यंत मॅचचं इक्वेशन आहे 24 चेंडूमध्ये 24 धावांचा पाठलाग करायचा आहे समर्थ बॉयज या संघाला. एका दुसरा निर्धाव चेंडू मोरेगाव चॅलेंज या संघाला सामन्यामध्ये बनवून ठेवेल. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन ऑफ साईडला खेळून काढलेला चेंडू सरळ चेंडू निघून गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. तद्वारे 1 धाव धावफलकात ऍड होईल. आतापर्यंत मॅचचं जर इक्वेशन पाहायला गेलं तर 3 चेंडू 3 धावा. 21 चेंडू 21 धावांची गरज आतापर्यंत समर्थ बॉयज या संघाला. तितकं दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला भेटते मोरेगाव चॅलेंज या संघाच्या क्षेत्ररक्षक भूमिकेमध्ये पाहायला भेटत आहेत जोगित पाटील, जयेश पाटील.
4 चेंडूचा खेळ झालाय. धावफलकावरती धावा लागलेत आतापर्यंत 4. चला 5 चेंडूचा खेळ झालाय. धावफलकावरती धावा लागलेत आतापर्यंत 5. 1 टू गो. अंतिम चेंडू. पहिल्या षटकामधील अनिकेत पारावयाचा अंतिम चेंडू. यावेळेस समोरच्या दिशेने अतिशय देखणा स्ट्रोक. काय घडेल काय बिघडेल. खूपच सुंदर अशी फेकी होती. बॉल कलेक्ट नाही अनिकेत याला. तद्वर 1 धाव. एक शेवटी धाव धावफलकात आवडेल. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. धावफलकात धावा लागलेत. 6 चेंडूच्या खेळ समाप्तीनंतर धावफलकात धावा देखील लागलेत 6. डीजे आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं तुझ्या ग पुण्याला आता मानलं आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं तुझ्या ग पुण्याला आता मानलं शेजारची गाडी म्हणला लागली डोलायला तवा लागली थँक्यू डीजे. चला नेक्स्ट मॅच BV एकलव्य वर्सेस वंशशैली नेवल. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण मंच्या दिशेने यायचंय. अंतिम कॉल असेल दोन्ही संघांना. चला दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज झालाय मिस्टर आफताब. स्ट्रायकवरती फलंदाज पायाला भेटतोय आर्यन. अजयदादा तोरसकर. आपणास विनंती आहे की आपण मंचावरती आसनस्थ व्हायचंय. पुलर लेनचा बॉल ऑन साइडला खेळून काढलाय. आदर्श फील्ड करेल. तद्वर 1 धाव. एक छोटी धाव खात्यामध्ये ऍड होईल. धावफलक जाऊन पोहोचतोय 7 या आकड्यावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना धावफलकावरती धावा लागलेत 7. बॅकफुटला जाऊन पंच केलाय गौरीशाने. काय घडेल काय बिघडेल. एका दुसरा निर्धाव चेंडू मोरेगाव चॅलेंज संघाला मॅचला वेगळी कलाटली आणून देईल. 2 चेंडूचा खेळ झालाय. धावफलकावरती धावा लागलेत आतापर्यंत 8 चेंडूचा खेळ झालाय. धावफलकावरती देखील धावा लागलेत 8. मान्यवर शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल होतोय. निरंजनराव चिंदनकर यांचे शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल होतोय. मॅच इक्वेशन असं जाऊन पोहोचतोय. 9 चेंडूंचा खेळ झाला. धावफलकावरती धावा लागल्यात 9. फुलर लेनचा बॉल ऑन साइडला खेळून काढलाय. तितकंच चांगली फेकी आहे आदर्श याची. फलंदाज सेफ आहे. पंचांनी घोषित केलंय 1 धाव. धावफलकात ऍड होईल. धावफलक जाऊन पोहोचतोय 10 या आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ झालाय. धावफलकावर धावा लागले 10. 24 धावांचा पाठलाग करायचाय समर्थ बाजी संघाला. फुलर लेनचा बॉल स्वतःच्या फायद्यामध्ये बाहेर आणण्याचा प्रयत्न. काय घडेल काय डायरेक्ट हिट असतं तर तंबूच्या अस्त्राला परतावा लागला असता आर्यनला. एका दुसरा निर्धाव चेंडू मोरेगाव संघाला सामन्यामध्ये कलाटणी आणून देईल. आतापर्यंत जर मॅचचं इक्वेशन पाहायला गेलं तर 11 चेंडू 11 धावा. 1 टू गो. अंतिम चेंडू गौरीश याचा फुलरलेचा बॉल खेळून काढलेला चेंडू बॅकफुटला जाऊन पंच करून 2 षटकांचा खेळ झाला. धावफलकावरती धावा लागलेत आतापर्यंत 12. डीजे थँक्यू डीजे. खूपच सुंदर असं मधुर गीत पाहायला भेटलं डीजे मॅनच्या रूपात. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज झालाय मिस्टर जोगित पाटील. तालुका वसई जिल्हा पालघर. गाव मोरेगाव. मोरेगावाचं नाव आवर्जून घ्यायला भाग पाडलाय वसई रंडरन बॉक्स क्रिकेटमध्ये या खेळाडूने. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज आहे मिस्टर जोगित पाटील.
ब्रँड अँबॅसेडर देखील आहेत राजन स्पोर्टचे. हो पहिला चेंडू, नो चेंडू हाताळलाय. 1+1. दुष्काळात 13वा महिना म्हणावा लागेल. आतापर्यंत धावफलक जाऊन पोहोचतोय 14 या आकड्यावरती. खूपच सुंदर आणि खराब चेंडू म्हणावा लागेल. पहिला चेंडूवरती 124 धावांचा पाठलाग करायचा आहे समर्थ बॉयज या संघाला आणि 9 चेंडू हाताळला, त्यामध्ये म्हणावा लागेल ना दुष्काळात 13वा महिना. 2 षटकांचा खेळ झाला. धावा लागलेत आतापर्यंत 14, येणारे 12 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे समर्थ बॉयज या संघाला. 2 सलामीवीर अजून देखील खेळपट्टीवरती पाहायला भेटत. गवीश आणि आर्यन बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू आलाय निर्धाव जोगित याचा. अजून एका दुसरा निर्धाव चेंडू मोरेगाव चॅलेंज या संघाला सामन्यामध्ये वेगळी कन्नटली नावून देईल. क्लोज एन्काउंटर पाहायला भेटेल. विकटेच्या मध्ये खेळाडू पाहायला भेटेल. समोर खेळलेला चेंडू खूपच सुंदर क्षेत्ररक्षण. यश याचं दुखापतीनंतर ग्रस्त होता, त्यानंतर कमबॅक केलंय यश यांनी. स्वतःच्या संघासाठी झोकून देतोय, उल्लेखनीय कामगिरी करतोय आतापर्यंत क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये. विकटेच्या विचार पाहायला खेळाडू भेटतो मिस्टर अनिकेत पारभाई. क्लोज एन्काउंटर खूपच सुंदर. ऑन साइडला सरळ चेंडू निघून गेलाय 2 खेळाडूंना भेटून सीमा रेषा पार. चौकार डीजे. मराठमोळी थोडीशी साधी भोळी स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली. मराठमोळी थोडीशी साधी भोळी स्वागतीचा थँक्यू डीजे. बायको 3 चेंडूंचा खेळ झाला. धावफलकी धावा लागल्यात आतापर्यंत 19. 5 धावांची गरज 9 चेंडू मध्ये. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर एक तर्फा सामना झुकला समर्थ बॉयज या संघाच्या दिशेने. उल्लेखनीय कामगिरी अफलातून फलंदाजी करतोय आतापर्यंत मिस्टर गौरीश. हो यावेळी वेगळा करण्याचा प्रयत्न. तद्वर 1 धाव. काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न. लेग बायच्या रूपामध्ये 1 धाव खात्यामध्ये ऍड होईल. धावफलक जाऊन पोहोचतोय 20 धावा धावफलकावरती लागलेत. 4 चेंडूचा खेळ जाणार. येणारे 8 चेंडू आणि 4 धावांची गरज आतापर्यंत पाहायला भेटते समर्थ बॉयज या संघाला. 4 चेंडूचा खेळ झाला. उर्वरित 2 चेंडू बाकी. तिसऱ्या षटकामधील जोगित पाटील याचे स्ट्रायकरचे फलंदाज सज्ज आहे. आर्यन हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू ऑन साइडला. तद्वर 1 धाव. 21 धावा. 1 to go. तिसऱ्या षटकामधील अंतिम चेंडू बाकी. जोगित पाटील याचा स्ट्रायकरचे फलंदाज सज्ज आहे मिस्टर गौरीश. फुलर लेनचा बॉल ऑन साइडला. सर्व चेंडू निघून गेलाय. डिक्लेअर झोन मध्ये पराभवाच्या दिशेने वाटचाल करताय समर्थ बॉयज संघ. 6 चेंडू 2 धावांचं इक्वेशन जाऊन पोहोचतंय. चला चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय मिस्टर हार्दिक. क्लोज एन्काउंटर. 6 चेंडू 2 धावांची गरज. आतापर्यंत 2 सलामीवीर अजून देखील खेळपट्टीवरती पाहायला भेटत आहेत. धावाचं आव्हान असं आहे की 6 चेंडू 2 धावा धावफलकावरती लागावायचे आहेत. एका दुसरा निर्धाव चेंडू. खूपच सुंदर असा हाताळलेला चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केलाय. सरळ चेंडू निघून गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. तद्वर 1 धाव. 5 चेंडू 1 धावांची गरज. आतापर्यंत सामन्याला एक वेगळी कलाटली लावली समर्थ बॉयज या संघाने. खूपच सुंदर असा हाताळण्याचा वेगवान चेंडू हार्दिक याचा. सरळ चेंडू जाऊन संपतो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. मैदानाच्या आतमध्ये येणारे 4 चेंडू आणि 1 धावांची गरज आतापर्यंत पाहायला भेटते समर्थ बॉयज या संघाला. 4 चेंडू जिंकण्यासाठी 1 धाव धावफलकावरती लगावायचे आहेत. तेव्हा सामना खेचून घ्यायचा असेल तर पुढील चेंडू हार्दिक याचा सामना करेल. खूपच सुंदर असं टाकलेला चेंडू खोलवर टाकायचे. सामना फिनिश. सामना खल्लास. सामना सरळ निघून गेलाय समर्थ बॉयजच्या हातामध्ये.
कॉंग्रॅच्युलेशन टीम समर्थ बॉयज, हार्ड लक टीम मोरेगाव चॅलेंज. डीजे